मित्रांनो, बाबा बना आणि आयुष करा. बाबा बनून कशा पद्धतीने आयुष करायची याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर उदाहरण म्हणून हा एक अभिषेक मिश्रा आहे, जो मूळचा ओडिसाचा आहे. मूळचा ओडिसाचा रहिवासी, नंतर त्याने नाव धारण केलं आदिकर्ता नारायण दास आणि त्याने IIT रुडकी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सुरुवातीला तो एका कंपनीमध्ये चांगल्या पदाच्या नोकरीवर होता. नंतर त्याने राधाकृपा अमृता नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलं, ज्याद्वारे तो प्रवचन देऊन अनुयायी जमा करू लागला. आणि त्याचं मुख्य टार्गेट होतं की ज्या हाय क्वालिफाईड तरुण तरुणी आहेत त्यांच्याशी तो इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली ब्रेन वॉशिंग करायचा. बघा, तुम्हाला या सगळ्या कला अवगत असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर बाबा बनायचं असेल, आयुष करायची असेल, तर तुम्हाला ब्रेन वॉशिंग करता आलं पाहिजे, धार्मिक गोष्टीमध्ये लोकांना गुंतवता आलं पाहिजे, लोकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करता आलं पाहिजे. अगदी तो शिवकथा सांगणारा प्रदीप मिश्रा आहे, त्या पद्धतीने अगदी तुम्हाला ब्लॅकमेलिंग करता आलं पाहिजे भावनिक पद्धतीने. आता गुन्हेगारी कृत्य आणि ब्लॅकमेलिंगमध्ये काय समोर आलेलं आहे की हा पीडितांना अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा, त्यानंतर त्यांचं आक्षेपार्ह चित्रीकरण करून त्या आधारे तो पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांच्याकडून पुन्हा पैसे उकळायचा. नेमकं काय झालं, छत्तीसगडमधील एका पीडितेने या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली आणि तिचे वडील त्या SSPला भेटले आणि त्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. मथुरामधील राधाकुंड येथील आश्रमावर त्याने आश्रम सुद्धा स्थापन केला. तिथं छापा टाकून पोलिसांनी अभिषेकला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर आता काही फसवणुकीचे आणि डॅश डॅश गुन्हे दाखल झालेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आता काय आहे, त्यांनी आतापर्यंत बरीचशी माया कमवलेली आहे आणि या सर्व माध्यमातून आता त्याने आश्रम सुद्धा स्थापन केलेला आहे. आणि आता पुढं हा आश्रम नेमका कोण चालवणार? बघा, त्याने आश्रम स्थापन केला, आता पुढं हा आश्रम नेमका कोण चालवणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सध्या मीडियाचं अटेन्शन त्याच्याकडे आहे. बघा, आता भविष्यात काय होणार की या सगळ्या गोष्टीची कोर्टामध्ये फेर तपासणी होणार, सेटलमेंट होणार, काही होणार, त्याला जामीन भेटणार, तो बाहेर येणार आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा अधिकृतपणे तो बाबा बनून पुन्हा जय सनातन म्हणत मी कृष्णाचा अवतार आहे, मी शिवाचा अवतार आहे, मी XYZ अवतार आहे, असं करून त्याचं हे कृत्य चालू राहणार. त्याचं वय अत्यंत कमी आहे मित्रांनो, म्हणजे त्याच्या करिअरचे अजून अनेक दिवस बाकी आहेत. आश्रम तयार आहे, सगळं ग्राउंड तयार आहे आणि कसं बोलायचं, कसं भुलवायचं, या सगळ्या गोष्टी त्याला माहीत आहेत आणि त्यामुळे आता अजून त्याच्या आयुष्यातला पीक पॉईंट येणं बाकी आहे. याच्या अगोदर सुद्धा असे अनेक बाबा सुरुवातीच्या काळामध्ये पकडले गेले, नंतर ते जेलमधून बाहेर आले आणि पुन्हा त्यांचा उद्योग व्यवसाय बहरत गेला. आणि एक वेळ अशी येते की आज काय आहे, त्याचा आश्रम छोटासा आहे, सुरुवात आहे, नवीन आहे आणि ज्यावेळेस आश्रम मोठा होईल, त्याला कोणीतरी राजाश्रय भेटेल, ज्यावेळेस तो सत्ताधारी पक्षांशी किंवा एखाद्या राजकारण्यांशी जवळीक साधून राहील, त्यावेळेस मग त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाहीत किंवा त्याला अटक करणं सुद्धा अवघड होऊन जाईल. म्हणजे एक छोटं दुकान आहे बिचाऱ्याचं, म्हणून सध्या त्याला अटक झालेली आहे. फक्त 29 वर्षांचा तो आहे. आता याला बुरखा वगैरे काही म्हणू नका, कारण आता हा एक बिचाऱ्याचा व्यवसाय आहे आणि आता याला आपण मान्यता दिली पाहिजे. काय आहे, मी आता याच्या अगोदर अनेक व्हिडिओ बनवले, तर जे आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोक आहेत, जे महाराष्ट्रातील असतील किंवा अन्य राज्यातील असतील, या सगळ्यांचं असं मत आहे की ते लोक हे बुवा बाबा आमचे सनातन धर्माचा प्रचार प्रसार करत आहेत, मग तुमच्या पोटामध्ये दुखायचं काय कारण आहे? किंवा त्या बुवा बाबाने जर तसं काही केलं असेल तर तो सनातनचा प्रचार करत आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. तो सनातन धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, तो आस्तिक आहे, तो देवाचं नाव घेत आहे, लोकांना देवाचं धर्माचं नाव घेण्यासाठी शिकवत आहे, लोकांना शास्त्र सांगत आहे, लोकांना सनातन संस्कृती सांगत आहे, लोकांना प्रवचन देण्याचं काम करत आहे. मग एवढं सगळं असताना मग असे चल्लर चिल्लर असे आरोप किंवा चल्लर चिल्लर, आता त्या बिचाऱ्यांनी काय करायचं,
असे काही कृत्य केलं तर त्याच्याकडे विशेष असं लक्ष देण्याची गरज नाही. आणि अनेकांचं असं सुद्धा मत आहे की ठीक आहे, तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात, नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या, भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, अशा गोष्टीकडे कशाला लक्ष देता. म्हणजे मित्रांनो, अशी एकंदर परिस्थिती आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातून जवळपास 99% लोकांचा विथ महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार प्रवचनकार आहेत या सगळ्यांचा सुद्धा अशा लोकांना, बुवा बाबांना जाहीर असा पाठिंबा आहे. अगदी आसाराम बापूंना पाठिंबा आहे. आसाराम बापू आता दुसऱ्यांदा हायकोर्टाने सुद्धा आसाराम बापूची सजा कायम ठेवलेली आहे. म्हणजे आता तो केवळ आरोपी नसून एक गुन्हेगार आहे, सिद्ध झालेला आहे, तरी सुद्धा त्याचे समर्थक आहेत. एवढंच नाही तर अगदी राम मंदिरामध्ये VIP पास आसाराम बापूला दिला जातो, ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे कोर्टामध्ये. एवढं मोठं समर्थन आध्यात्मिक क्षेत्रामधून आहे. आणि मग हा आसाराम बापू समोर तरी हा IIT बाबा एकदम चिल्लर आहे. आणि मग त्याच अजून त्याचं भरपूर करिअर बहरणार आहे. अजून त्याला अशा शेकडो तरुणींना फसवायचं आहे, शेकडो महिलांना फसवायचं आहे. आणि ठीक आहे, त्या मुली महिला हिंदू जरी असल्या तरी सुद्धा तो सनातन धर्म संस्कृतीचं काम करत आहे, सनातन रक्षणाचं काम करत आहे. आता काय आहे, आपण विरोधामध्ये बोलून काही उपयोग नाही सध्याच्या काळामध्ये. बघा, 350-400 वर्षापूर्वी तुकोबरायांनी यांच्याबद्दल एकाच शब्दामध्ये सांगितलेलं आहे. यांच्यासाठी तुकोबरायांनी शेकडो अभंग लिहिलेले आहेत. तुम्हाला फक्त एकच माहीत आहे, ऐसे कैसे झाले भोंदू, परंतु असे शेकडो अभंग आहेत. आणि एक वाक्य तुकोबरायांचं अत्यंत महत्त्वाचं आहे, रस शिष्णाचे अंकित तुका म्हणे वरदळ स्फीत. आता हे त्याचे अंकित असतात आणि कामाचे अंकित असतात, वासनेचे अंकित असतात आणि अशा चुका घडत असतात, असं आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांचं म्हणणं आहे. आणि जर एवढा भरभरून पाठिंबा जर आध्यात्मिक क्षेत्रातील असेल आणि तुकोबरायांनी सांगून सुद्धा, बघा, तुकोबरायांचा हे फोटो लावतील, तुकोबरायांचा जप करतील, तुकोबरायांची ध्यानधारणा करतील, अभंगावर कीर्तन करतील, प्रवचन देतील, गाथा भजन करतील, सगळं करतील, परंतु तुकोबरायांचे विचार यांना मान्य नाहीत किंवा तुकोबरायांच्या विचारांचा यांच्यावर कसलाही 1% फरक होत नाही. यांच्यावर फरक कोणाचा होतो? हा अभिषेक मिश्रा असेल, प्रदीप मिश्रा असेल किंवा या अन्य जे आहेत या लोकांचा यांच्यावर आसाराम बापू असेल यांचा पगडा आहे. आणि त्यामुळे काय आहे की आता किती दिवस आपण तरी विरोध करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि विरोध करून तरी काय होणार आहे? बघा, किती वर्ष झालं, 400 वर्ष झालं तुकाराम महाराजांना. तेव्हापासून हे उलट इंडस्ट्री वाढत आहे, कमी झालेली नाही. आणि आता तर सध्या पीक पॉईंट आलेला आहे. 2014 नंतर याला पीक पॉईंट आलेला आहे. आणि अशामध्ये इंडस्ट्री एवढी बहरत असताना, हा उद्योगधंदा व्यवसाय एवढा बहरत असताना, येथे जर वारकरी साधू संतांच्या विचारांनाच जर 0% किंमत असेल तर तिथं माझ्यासारखा किंवा तुमच्यातले काही 4-2 लोक आहेत, यांना विचारतंय नेमकं कोण, काय किंमत आहे. त्यामुळे याच्या विरोधामध्ये बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्हालाही जर शक्य झालं तर असे आश्रम, आता चांगलं करिअर आहे, गावगाव स्थापन करा, गरज आहे याची. तुम्ही नाही स्थापन केले तर दुसरे कोणीतरी स्थापन करणारच आहेत. आणि ती प्रक्रिया सुरू आहे, बंद नाही. बघा, आणि हे होत राहणार आहे, हे बहरणार आहे, हे चालू राहणार आहे. त्यामुळे याच्याकडे आता जास्त बोलण्यात अर्थ नाही. तुर्तास आता समर्थन केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि बघा, चांगला उद्योग व्यवसाय आहे, अशाही नोकऱ्या नाहीत. नीटची परीक्षा द्यायला जाल तिथं पेपर फुटी आहे. MPSC UPSCमध्ये सुद्धा जे बहुजन हिंदू आहेत त्यांना किंमत नाही. मुलाखतीमध्ये तुमचे कशा पद्धतीने मार्क छाटले जातात, अनेक पदं पैशाने कसे सेटलमेंट होतात, PSI असेल किंवा अन्य परीक्षा असतील किंवा अनेक परीक्षा आहेत की ज्यामध्ये डायरेक्ट पैसे देऊन भरती केलं जातं. म्हणजे खरं तर शासनाने आता या तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, MPSC UPSC, नीट, IIT, JEE या सगळ्या परीक्षा आता घेणं कमून उगा. विद्यार्थ्यांना फीस भरा, शिका, हे करा, ते करा. त्याच्यापेक्षा डायरेक्ट रेट ठरवा की तलाठी व्हायचे तुम्हाला 20 लाख रुपये लागतील, ग्रामसेवक व्हायचे
20 लाख रुपये लागतील, जिल्हा परिषद शिक्षक व्हायचं आहे 25 लाख लागतील, प्राध्यापक व्हायचं आहे किती 50 लाख लागतील, PSI व्हायचं आहे 60 लाख लागतील, तहसीलदार व्हायचं आहे 1 कोटी लागतील, IAS व्हायचं आहे 5 कोटी लागतील. असं दरपत्रक शासनाने खरं तर जाहीर करायला हवं. आणि मग किमान विद्यार्थी त्यांच्या आईवडील लहानपणीपासून मुलांना शिक्षणासाठी एवढे खर्च करण्याच्या ऐवजी त्यांना किमान ते पैसे कसे कमवता येतील लहानपणापासून या मार्गाला लावतील, जर ज्यांना नोकरी करायची आहे. एकंदर अशी परिस्थिती आहे मित्रांनो, याला काही आपण बदलू शकत नाहीत. तुर्तास रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.